जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला वाटत नाही काय त्यांचा विकास झालेला. त्यांचा विकास फक्त नगरसेवकाच्या घरादाराचा किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचा एवढाच त्यांचा विकास झाला. जनतेचा, गोरगरीब जनतेचा विकास झालेला नाही. धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागे भारे मागे फिरायचं. की तिथले माझे जेवढे नगरसेवक आहेत त्यांचे घरचा विकास झालाय, जनतेचा विकास झाला नाहीये, तर घरच्या त्यांच्या प्रॉपर्टी त्यांचा विकास झालाय. तसं नसावा म्हणून आज आपला उमेदवार उभा आहे की बाबा जनतेला पुढे रोजगार. या MIDC बाजूलाच आहे. आज इथल्या MIDCत मुलांना रोजगार नाहीये, कामधंदा नाहीये. त्याच्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना दर वेळेला प्रयत्न करते. याच्यासाठी या उमेदवाराला निवडून द्यायचं मी विनंती करतो. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, काळ जात आभाळ माया हो. हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा, कष्ट करी लागले जगाया, कष्ट करी लागले जगाया. आता नाही शंका, भ्रष्ट चाळू लंका, वाज फुटंका, एकच हा वचन पूर्तीचा. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचाच. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. नमस्कार, मी सुवर्ण दत्ता कदम, साठेनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर इथून मी उभे आहे. राजसाहेब गजानन साहेबांनी जी मला आणि राजसाहेब आणि गजानन साहेब यांनी जी उमेदवारी जी मला दिली, त्यांच्या विश्वासाला मी परिपूर्ण उतरीन ही माझी जिम्मेदारी राहील. तसेच त्याप्रमाणे जी गरीब जनता माझ्याशी पाठीशी आली आहे, ती काही पैसे देऊन आणलेली नाही, त्यातच माझा विश्वास दिसून येतो. आणि मी राजसाहेबांच्या विश्वासाला पूर्णपणे खरी उतरीन. जनता घेऊन जाते. जे माझे तरुण बेरोजगार आहेत, तरुण जे माझे वृद्ध लोक आहे, त्यांच्यासाठी समाचार पत्र किंवा बसण्याची काही सुविधा, गटाराच्या व्यवस्था, आणखीन काही बहुत म्हणजे जास्त समस्या आहेत, त्या मी करून देण्याचा प्रयत्न करेन. फक्त त्यांच्या समस्या म्हणजे गटार, पाणी हे नाही, त्यांच्या सामाजिक समस्या म्हणजे त्यांचे भांडणं, त्यांच्या काही समस्या, त्यांच्या पारिवारिक समस्या, त्यांच्या परिपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही आतापासूनही नाही, जसं इलेक्शन मध्ये उतरल्यामुळे नाही, आम्ही माझे मिस्टर दत्ता कदम आणि मी पहिल्यापासून करतो. पण आम्ही ह्यांच्यासाठी ठरवलं की आता आम्हाला आमच्या ह्या जनतेसाठी काहीतरी केलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे आता इतक्याचे नगरसेवक होऊन गेले, त्यांनी ह्या गरीब जनतेचा विचार केलाहीच नाही. त्यासाठी आम्ही ह्या उमेदवारीसाठी उतरलोय. राजसाहेबांनी जे, आणखीन एक वेळेस सांगते, राजसाहेबांनी जे मला उमेदवारी बद्दल योग्य समजलं, त्याबद्दल मी त्यांची पुरी आभारी आहे. डिग्यामध्ये आपल्या उबाटा, राष्ट्रवादी शरद पवारांची आणि महाराष्ट्र निर्माण सेना आणि आम पार्टी अशी सगळ्यांकडून मिळून उमेदवारी सुवर्णा दत्ता कदम यांना भेटलेली आहे. पसंत यांचं सगळ्यांकडून अभिनंदन. महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक उमेदवार लढत आहे आणि ताकदीने इथं प्रस्तावित लोक आहेत, श्रीमंत वर्ग आहे आणि त्यांचे प्रशासन सगळे यांच्या ताब्यात असताना एक गरीब वर्गातली एक महिला उभी राहते. नक्कीच मी डिगेकरांना विनंती करेन की या महाविकास आघाडीची जेवढी बी लोक आहेत त्यांच्या समोर उभे आहेत, या ताकदीने यांना मतदान करा. आणि मी एवढं सांगेन की ही महिला हिच्याकडे बघून आणि तिच्या मिस्टरांकडे, जे आमचे विभाग अध्यक्ष दत्ता कदम म्हणून, या लोकांनी कोरोनापासून आणि त्याच्या अगोदरपासून या जनतेची सेवा केली, गरजू लोकांना मदत केली. वेळेला महाराष्ट्र निर्माण सेना कुठे बी अडचण असेल तिथं उभी राहिली. म्हणून मी एवढं सांगेन डिग्याकरांना की नक्की सुवर्णा मॅडम इंजिनियरला बटन दाबून बहुमताने विजयी करा. सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आभारी आहे की त्यांनी एक होतकरू आणि एक गरीब कुटुंबातून आमचा उमेदवार आम्हाला दिलेला आहे, जो की सतत आपल्या नगरातील लोकांचा चांगला विचार करत असतो, लोकांच्या रोजगाराबद्दल विचार करत असतो, त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या सोबत असतो. आज त्यांना आम्ही आमचा उमेदवार म्हणून पाहतोय, त्यामुळे मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा खूप आभारी आहे. आणि तुम्ही जो हा मोब पाहताय, जी आमचे नागरिक पाहताय, आज लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत आज सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. कारण की त्यांना एक आशा आहे की गेले कित्येक वर्ष त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले की आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुमचे हे काम करू,
निवडणुकांच्या पुढे 5 दिवस अगोदर कामं केली जात नाहीत, तर वर्षानुवर्ष राबावं लागतं नगरामध्ये नगराचा विकास करण्यासाठी. 5 दिवसामध्ये नगराचा विकास होत नाही, लोकांना रोजगार मिळत नाही. आज त्या लोकांना माहिती आहे की आमचा काही विकास झालेला नाहीये आणि हा जो मोप आहे तो 500-1000 देऊन आणलेला नाहीये, तो आमच्या हक्काचे माणसं आहेत. त्यासाठी ते सगळे या ठिकाणी आले. त्यामुळं मी सगळ्यांचा या ठिकाणी आभारी मानतो.